महाराष्ट्र सरकारच्या वतीनं राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीनं आजपासून राज्यभर सर्वेक्षण घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जाणार आहे। सगळ्या दुनियाचं करा, आमचं काय म्हणणं नाही। आम्ही कुठं म्हणलं याचं करू नका आणि त्याचं करू नका, फक्त ते टिकणार आहे का आमचा मूळ प्रश्न आहे, आमच्या भविष्याचा प्रश्न आहे, इथं आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे। रात्री मी तेच सांगितलं, कारण 4:30 वाजेपर्यंत इथं कार्यक्रम झाला आणि 4:30 ते 5:45 वाजेपर्यंत सरकारचे प्रतिनिधी आले होते, त्यांच्याशी 5:45 वाजेपर्यंत चर्चा झाली। त्यामुळे त्यांना आम्ही तेच सांगितलं की 54 लाख नोंदी आहेत, त्या त्यांचा जो परिवार आहे त्या परिवारालाही मिळालं पाहिजे आणि सगळे सोयऱ्यांचाही अध्यादेश आला पाहिजे। यासाठी चर्चा झाली। आता गेलेत माघारी, सांगतो म्हणे, विचारतो सरकारला पुन्हा। आम्ही कायद्याचा सन्मान केलेला जातो, आम्ही अर्ज केलेला आहे, आम्ही कायद्याच्या नियमाच्या पुढे जात नाही। सरकारनं मराठ्यांना विटीस धरायला नाही पाहिजे आणि परवानगी तर द्यायला पाहिजे। नाही दिली तरी मी बसणार आहे आणि दिली तरी बसणार आणि नाही दिली तरी पण बसणार। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर धरणे आंदोलन तसंच उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात पंढरपुरात तरुणाने आत्महत्या केल्याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करा, तसेच त्यांना मुंबई येण्यापासून रोखा अशी विनंती करणाऱ्या याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे। अखिल भारतीय माळी समाजाचे अध्यक्ष शंकरराव लेंगे आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या 2 स्वतंत्र फौजदारी याचिकांची न्यायमूर्ती रेवती मोहिती डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने 24 जानेवारीला सुनावणी निश्चित केली आहे। मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण मिळण्यासाठी साखळी उपोषण करणाऱ्यावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत। त्यांच्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय। पंढरपूर येथे एक माळी समाजाच्या विकलांग तरुणाने आत्महत्या केली आहे। सुरुवातीला ही आत्महत्या मराठा आंदोलनाला समर्थन म्हणून भासवली गेली, मात्र त्यानंतर तो तरुण माळी समाजाचा असल्याचं उघड झालं आणि ही आत्महत्या नाही तर मराठा समाजाच्या आंदोलकांनी केलेली हत्या आहे असा दावा याचिकेत करताना या प्रकरणाचा तपास CBI मार्फत करण्याचे आदेश द्या, तसेच आंदोलनकर्ते प्रमुख मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे। तसेच जरांगे पाटील ही मुंबईत आंदोलन आणि उपोषण करण्यावर ठाम आहे। या आंदोलनाला राज्यातून सुमारे 2 कोटी मराठा समाज दाखल होण्याची वल्गना केली जाते। त्याचा ताण मुंबईवर पडून सर्व यंत्रणा कोलमडतील अशी भीती याचिकेत व्यक्त करताना जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून रोका अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे। त्यामुळे आता कोर्टाच्या सुनावणीत काय निर्णय होतो हे बघण्यासारखं असणार आहे।